रुका हो हमने ये बोला है आदरणीय हेमा मालिनी जी को कि आप महिला सांसदों का एक ग्रुप बनाइए। उसमें जो प्रतिभाशाली महिला सांसद है सुप्रिया सुले जी है, उसके बाद मेधा कुलकर्णी जी है, और भी जो स्मिताताई वाघ है, ऐसे कई महिला सांसदों को एकत्र करिए, प्रधानमंत्री जी के पास जाइए और वित्त मंत्री और श्रम मंत्री के बीच में जो डिफरेंसेस इस मामले में है उसमें प्रधानमंत्री इंटरवेंशन करें। इसके ऊपर हमने खत भी लिखा है, पत्र भी लिखा है, प्रधानमंत्री जी को भी लिखा है। जी लोक आज आपल्या नाही, ज्यांनी आपलं आयुष्य कामगारांसाठी झोकून दिलं असे खूप नेते होते आहे, त्या सर्वांचे आपण टाळ्या वाजवून आभार मानतो। त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र दिन आहे, आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल शुभेच्छा। आज खूप मोठा दिवस आहे, आज बुद्ध पौर्णिमा, त्यासाठी भगवान बुद्धाला आपण नमस्कार करून वंदन करू आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा। आपण इथं बऱ्याच वक्त्यांनी आपल्या व्यथा कथा मांडल्या आणि ते खरं आहे, यात खोटं काही नाही। मी सांगतो 2 महिन्यात काम होणार आणि ते 2 महिन्यात निघून जातात, मलाही शॉक बसतो। आवाज येतो ना बरोबर? कारण आपण जे सांगतो ते कोणीतरी आपल्याला सांगितलंय म्हणून आपण पंचायत पाहून ते सांगितले, बरोबर आहे? जे आपल्याला दिल्लीला संकेत मिळतात, जे सांगतात ते आपल्याला लोकांना सांगावं लागतं। आपण खोटं बोलत नाही, कोणीच नाही, पण ज्या जे संकेत मिळतात त्या संकेताप्रमाणे आपल्याला पुढे सांगावं लागतं, ते आपलं कर्तव्य आहे। पण ते जर झालं नाही तर जेवढे तुम्ही नाराज होता त्याच्यापेक्षा जास्त मला दडपण दिलं मी करत नाही, कारण मी बोललेलो आहे आणि ते झालं नाही। त्यामुळं माझ्याकरता तुमच्यापेक्षाही मोठे आहे। कोणीतरी म्हणे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तुम्ही म्हटलं झालंच पाहिजे होतं, तुम्ही म्हणता झालं नाही। मी त्यांना सांगितलं राष्ट्रीय अध्यक्ष होणं सोपं नाही, तुम्हाला मधल्या खुर्चीवर बसावं लागतं, तिथं टेबलला टेबल जॉईंट आहे, तुम्हाला पाय बसवता येत नाही, बरोबर आहे का? तुम्हाला कोण काय नसतो, तुम्हाला घाम येतो, बरोबर आहे का? गंमत करू लागलो की आपल्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने आपण वागतो। पुढचा माणूस जर खोटा असेल तर मी तुम्हाला काय सांगू, पण तुम्हाला मी आज हे सांगू इच्छितो की आपलं काम केव्हाही होऊ शकतं, आजही होऊ शकतं। मागच्या वेळेस जेव्हा आम्ही मंत्र्यांना भेटलो तर त्यांनी कागदोपत्री हे सांगितलं, हम मुहूर्त देख रहे, मुहूर्त देख रहे। आता त्याचं असं हे त्यांनी सांगितलं, उन्होंने कहा कि हम मुहूर्त देख रहे हैं, आपका काम कभी भी हो सकता है और कितना होगा आपकी अपेक्षा होगा, या भाषेत ते बोललेले। आता ते कितपत खरं बोलले, त्यांचं कितपत खोटं आहे का खरं आहे, पुन्हा मला उद्या फोन करून विचारून का वाघमारे साहेब आले का, डोंगरकड्याची वाघमारे साहेब आले का, आले। पण हे संकेत आहे। आता हे संकेत दृढ कसे म्हणाले, एक तर मंत्री स्वतः म्हणाले आणि स्वतः त्यांना खोटं बोलण्याचं कारण नसताना म्हणाले, त्यांना आपण काय करू शकतो, असा कसा नाही म्हणू शकतो, त्याच्या पुढे येऊ शकतो का, सांगा बाबू। त्यामुळं आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं आहे आणि
आज मला 2 बातम्या गाडीमध्ये बसताना मिळाल्या. ऐका होतो नंतर तुम्हाला आपण मोकळ्या सांगतो. 2 बातम्या मला गाडीत बसताना मिळाल्या. एक बातमी आली प्रयागराजवरून. तिथे पन्नाजी श्रीवास्तव म्हणून आहे आपल्या संघटनेचे. त्यांनी फोन केला. ते म्हणाले रात को 12 बजे मैंने कौन सा टीवी बोला गुड लक न्यूज तरी ऐकलं नहीं आता. तुम्ही ऐकलं का नाव? गुड लक न्यूज में बड़े अक्षरों में आया कि सरकार यूपीएस 95 पेंशनरों की 7,500 मांग और डीए पर विचार कर रही है. विचार हाँ थोड्याच वेळात मला पुन्हा हैदराबादहून फोन आला. त्यांनी हैदराबादचे एनटीव्ही हैदराबादचे एनडीटीव्ही चॅनल त्यातही बातमी आहे. आणि आज आहे 1 मिनिट कामगार दिवस. तर काम होईल की नाही याची गॅरंटी नाही. पण मला जे बातम्या कळल्या तर तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना काय? चुकतं का आमचं? आता काम हो की ना हो जबाबदारी माझी हे तर 100% खरं आहे. बरोबर आहे? पण तुम्हाला फसवणे हा उद्देश कोणाचाही नाही. तुमच्यासाठी भांडणं सगळ्यांनी मिळून भांडणं या फसवून तुम्हाला आम्ही मत मागू लागलो का? अमुक पार्टीला मत द्या म्हणून सांगू लागलो का? आम्हाला पैसे द्या म्हणून सांगू लागलो का? मग तुम्हाला जर कोणी फुकट काम करणारा बळी मिळाला तर पोळ्याच्या दिवशी तर झुल टाका. नका वर्षभर मागं करून घ्या. वर्षभर पोळ्याच्या दिवशी पूर्णाच्या कुंपणीला घात बरोबर आहे. म्हणून नाराज व्हायचं काम नाही. काम आपलं होणार आहे. आणि काम आता मी आज गिरीश सोबत का नाही आले. मी त्यांना दिल्लीला पाठवलं. त्यांना म्हटलं असं नाही झालं तुम्ही जा आणि तिथे त्या मंदिराच्या दारात पुन्हा बसा. आता मी तुम्हाला सांगतो 9, 10, 11 मार्चला आपलं आंदोलन आहे. बरोबर आहे? जंतर मंतरवर चांगलं आंदोलन आहे. भरपूर खासदार आले. सगळ्यांचे आपल्याला पाठिंबा आहे. ते सत्ताधारी असो विरोधी असो कोणी असो सगळ्यांचा आपल्याला साथ आहे. असा कोणीच माणूस मला मिळाला. निर्मला सीतारामनजी सुद्धा त्यांची सुद्धा इच्छा आहे की व्हायला पाहिजे. मंत्र्यांची इच्छा व्हायला पाहिजे. पण होत नाहीये. कदाचित नोंद मिळत नाही. आता जेव्हा आपण आंदोलनाची नोटीस पाठवली 15-20 दिवस अगोदर पाठवायची असते. त्याच्यानंतर 5 मार्चला कामगार मंत्र्यांनी आपल्याला बोलवून दिलं. आपल्यासोबत चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमचं काम मी करतोय. मला आंदोलन करायचं बाबा करा. पण मी तुमचं काम करतोय सिरियसली तुम्हाला सांगतोय. आणि काम होईल त्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही मिटिंगला बोलवू. तुमच्याशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुमचं काम डिक्लेअर करू. हे त्यांचे शब्द आहेत की आपको बुलाएंगे. मुद्दाम इंग्लिशसाठी बोलतो की हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला की काही लोकांना 4 शब्द त्यातले कळले. बरोबर आहे? तो आपको बुला लेंगे, आपसे चर्चा करेंगे और आपके सम्मति से फिर हम काम करेंगे और जल्दी करेंगे. ये उनका शब्द है. त्याच्यानंतर आपण म्हटलं मग असं असेल तर आम्हाला तुम्ही लेखी द्या या तारखेला करतो. ते म्हणाले ते मला शक्य होणार नाही. आणि मग आपण काय केलं. आपण म्हटलं तर तसं नाही तर आपण 9, 10, 11 मार्चला मोठं आंदोलन केलं. त्याच्यानंतर 11 मार्चला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जे खासदार आहेत कोल्हापूरचे त्यांनी आम्हाला निर्मला सीतारामनकडे नेले.
निर्मला सीतारामनजींनी परवानगी दिली, त्यांनी बोलावलं त्यांच्या मार्फत आपल्याशी चर्चा झाली आणि त्यांनाही मान्य होतं. त्या काय म्हणाल्या, कोणी 10,000 मागतं, कम्युनिस्ट पार्टी वगैरे 10,000 मागतं आणि जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते 9,000 मागतात. आपण 7,500 एकासाठी मागतो, त्याला महागाई भत्ता आहे. महागाई भत्ता नसला तुमची पेन्शन पुन्हा वाढणार नाही. म्हणून आपली मागणी 7,500 महागाई भत्ता आहे. आणि त्यांनी सांगितलं की अलग अलग मागे है महिला करू. ते त्यांनी संसदेत पण सुप्रिया सुळेंना उत्तर देताना म्हटलेलं आहे, मी ऐकलं असेल. बरोबर आहे, बोला ना. तर त्यामुळं त्या आम्हाला तेच म्हणाल्या अलग अलग मांगे है. अरे म्हटलं मांगे अलग अलग है मॅडम, आपको क्या देना है तो बोलो. तर आपलं काम होणार आणि 100% होणार, यात काही शंका नाही. शंका बाळगू नका आणि दुःखी होऊ नका. आता मी मागच्या वेळेस बोललो होतो, परत एकदा आठवण करून देतो. आपली जमीन सपाट होती महाराष्ट्राची, काही माहीत होतं का आपल्याला याबद्दल? 10 वर्षापूर्वी आपल्याला काही माहीत होतं का? आज आपल्याला माहीत झालं. पार्लमेंटमध्ये आपला प्रश्न सगळ्यात मोठा असतोय. ही लहान गोष्ट नाही साहेब. आपण हतबल लोक आहे. तुम्ही फॅक्टऱ्या बंद करू शकता का? बोला. विजेचं बटन ऑफ करू शकता का? एसटीवर संपर्क करू शकता का? आपण शक्तीहीन माणसं आहे, रिटायर झाले. आपल्याला 10 वर्षापूर्वी हा मुद्दा सुद्धा माहीत नव्हता. जो माहीत झाला आणि आज त्याचे परिणाम मी तुम्हाला सांगतो. कोणी म्हणतं काय मिळालं, मग तुम्हाला सांगतो काय मिळालं. पहिली गोष्ट ही मिळाली की जो माणूस आज खाटेवर झोपला होता, तब्येत बिलकुल खराब आहे, असा माणूस जो वयस्कर आहे, ज्याचा शीत झालेला आहे, त्याचा शक्ती नाही, शक्तीहीन झालेला आहे, असा माणूस दिल्लीत जाऊन म्हणतो असा कसा देत नाही. बापाचं आहे, तुमच्या बापाचं नाही. ही शक्ती कुठून, ही संघटनेची शक्ती. त्या माणसाचा हा इतकं चैतन्य कसं निर्माण झालं, ही संघटनेचं चैतन्य, संघटनेमुळे झालं. माझ्यासारखा सामान्य माणूस मी म्हणतो झालाच पाहिजे का? सरकारची पंगा घेणारा एवढं मोठं संघटन आज उभं राहिलं दुर्बळ लोकांचं. आज सरकारला सगळ्यात जास्त प्रश्न जर कोणी विचारत असेल, खासदार सगळे EPSचा प्रश्न संसदेत सगळ्यात जास्त गाजतोय. हे तुमच्या शक्तीचं प्रतीक, तुमच्या एकतेचं प्रतीक. तेवढंच नाही, आज जो माणूस ताईंनी सांगितलं, जो माणूस पुढे येऊन लढून राहिला, बोलून राहिला, भाग घेऊन राहिला, त्याचं आयुष्य वाढून राहिलं, तिचे रोग दूर होऊ राहिले. ते मी निरीक्षण करून पाहत नाही. काही होत नाही, काय झालं, आपलं काय खरं असं म्हणणारा माणूस आंदोलन करू शकत नाही. आणि त्यांनी करू नाही. असा कसा देत नाही का बापाचं हे म्हणायची हिंमत जर असेल तर आंदोलन करा. आणि ते आंदोलन आपलं झालेलं आहे. तुम्ही लहान माणसं नाही, तुम्ही आज भारत स्थापन केलेलं आहे. तुम्ही आज भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आंदोलन चालवलेलं आहे. चालवलं बरोबर आहे का मला? आणि तरी हिंमत आहे आयुष्याच्या पुन्हा मशाली पेटो, पण या अंधकारातून आपलं काम होणार आहे, पण आपलं काम संपणार नाही. काम होणार आहे पण काम संपणार आहे का? आता आंबेडकर साहेबांनी सांगितलं एसटीच्या 5 समस्या, असे अनेक मुद्दे आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत. आपल्याला पेन्शन मिळाली की आपल्याला मेडिकल फॅसिलिटी पाहिजे, पेन्शनचा मुद्दा सोडवायचा. अहो हे डिपार्टमेंट ते झालेले असतात की तुमचं काम झाल्यावर अर्ध्या लोकांनी पेन्शन जमा होईल, अर्ध्या होणार. मग कोण काय करणार?
भांडावं लागलं नाही. आपण हे ठरवलेलं आहे, पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात लाडू आलाच पाहिजे. शेवटच्या माणसाच्या ताटात लाडू आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपली पंगत उठणार नाही. हायर पेन्शन बद्दल आज मला तुम्ही सांगा. 5 तारखेला श्रममंत्र्यांनी बोलवलं, 11 तारखेला वित्तमंत्र्यांनी बोलवलं मार्च, आणि आपल्या आंदोलनात 17 तारखेला पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन लेबरचा रिपोर्ट सरकारला गेला की यांची पेन्शन वाढलीच पाहिजे. पाहिला तुम्ही रिपोर्ट? माहिती झालं तुझ्याबद्दल? बोला. बरं आला, मी सांगतो सरकारकडे जमा झाला की यांची 1000 रुपये कुटुंबी पेन्शन, यांची पेन्शन वाढलीच पाहिजे. आणि मला आनंदाने सांगायचं वाटतं की आपल्या नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आपले बसमतचे खासदार आष्टीकर साहेब, नागेश पाटील आष्टीकर, हे दोघंही त्या समितीत मेंबर आहेत. बसवराज बोंबई त्याचे अध्यक्ष आहे कर्नाटक. या समितीने याच्या अगोदर त्या समितीने आम्हाला बोलवलं होतं. पार्लमेंटमध्ये आमची विटनेस घेतली होती, आमचे वक्तव्य घेतले होते, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर ती समिती जरी बदलली तर तो विषय कायम राहतो, ब्युरोक्रॅट्स कायम राहतात आणि त्याच्यावर निर्णय समितीने स्वतःचा निर्णय सरकारकडे दाखल केलेला आहे की यांची पेन्शन लवकरात लवकर वाढली पाहिजे. मग हे कमी झालंय का? आपली जी जमीन सपाट होती त्या सपाट जमिनीत आपण ठरवलं विहीर खोदायची. आपण काय ठरवलं? विहीर खोदायची. मग काय कोणाची उदाहरण, कोणाचं भावडा, कोणाची पहाड, आणि आपण विहीर खोदायला लागलो. हो, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 2 पुरुष खाली गेली, 3 पुरुष खाली गेली, तरी विहिरीला पाणी लागेना, अशी परिस्थिती आपली. मग आता एवढं सगळं विकून टिकून पैसे जमा करून दागिने म्हणून विहीर खोदून राहिलो. मग आता सोडून द्यायचा का? सोडून द्यायचा का उद्या पुन्हा प्रयत्न करायचा? संध्याकाळी थकून आल्यावर बायको, नवरा, पोरं, सुना सगळे बसतात आणि मग विचार करतात, पाणी तर लागलंच नाही. मग कोणी म्हणतं ते ज्योतिषाला विचारू, कोणी म्हणतो पानवड्याला विचारू, तिथं त्याची शांत आहे. कोणी म्हणतं नवस कबूल करू, कोणी देवीला कबूल करू, आणखी कुठं मरी मारायला कबूल करू. ते सगळं झालं पण पाणी लागलं. बरोबर आहे की नाही? मग आपण कुदरी मारून सोडल्या तर पाणी लागणार आहे. पण परिस्थिती अशी आहे की कदाचित उद्या एक पहार मारल्यावर पाणी वरील. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला संकल्प पूर्ण केल्याशिवाय, पेन्शन मिळवल्याशिवाय आपल्याला काही बंद करण्याचा अधिकार नाही. विषय लहान नाही. 81.5 लाख पेन्शन. जेव्हा आपण आंदोलन सुरू केलं बनसोडे साहेब, तेव्हा 65 लाख म्हणालो. आता कित्येक लोक आपले विचार म्हणून गेले, वर गेले, स्वर्गात गेले, वाट पाहता लढता गेले. पण तरीही पेन्शनरांची संख्या आता 81.5 लाख झाली. 81.5 लाख. आणि जे लोक आज पैसे भरत आहेत त्यांची संख्या 7.5 कोटी. किती? ह्या संख्येचा विचार करून या सरकारला काही करणं भाग आहे. आता आपण थोडेसे कमी पडतो. तुम्हाला खरं सांगतो, कमी कसे पडतो? प्रयत्नात नाही, पैशात कमी पडतो. आपल्याला फिरणं म्हणजे खूप पैसे लागतात. आपल्याला इतके लोक जाऊ नाही धावपळ करतील तरी बरं. आता हे जे एवढे लोक जमवलं, आंबेडकर साहेब, आमचे सगळ्यांची मंडळी इथे बसलेली, या सगळ्या लोकांनी एवढे प्रयत्न केले म्हणून तुम्ही स्वतः उन्हाळ्यात हा प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नामुळं आपल्याला यश नक्की मिळणार.
काही शंका नाही आहे. फक्त आज का उद्या एवढं तुम्ही ध्यानात ठेवा आणि हिंमत हरू देऊ नका. पुन्हा हे म्हणू नका राहू साहेबांचं म्हटलं आत्ता होतं. माफ करा, मी माझ्या मनाचं सांगत नाही, मला जे पूर्ण समजतं तेवढं तुमच्याजवळ सांगतो. आणि पुढचा जर माणूस हे कसं झालेलं मी सांगतो. आता तुमच्याकडून जरी मी पैसे घेतले नाही तर समजा तुमचं माझ्यावर कर्ज आहे, अध्यक्ष तुम्ही करायला पाहिजे, बरोबर आहे, तुमचा अधिकार, तुमचा माझ्यावर अधिकार आहे. तुमचे पैसे सावकाराकडे, सावकार म्हणजे मंत्री. आता त्या मंत्र्याकडे मी जातो, तो मला म्हणतो उद्या देतो. मी तुम्हाला जे सांगतो उद्या देणार. आता पैसे कोणाकडे? त्यांच्याकडे. आणि गच्ची मध्ये दिसतात, बरोबर आहे का? मी तुमचा फक्त प्रतिनिधी, मी तुमचे पैसे घेतलेले नाही. आणि तुमच्यासाठी भांडण्याची, मरेपर्यंत भांडण्याची तयारी माझी. आता मला इथे किती आली, त्यांनी लिहिलं कमांडर साहेब आपली मागणी 10 वर्षापूर्वीची, त्याच्यात अजून वाढ करायला पाहिजे. तर पहिले तुम्ही त्या बागते भूतका लंगोट घ्या, बागते भूतका लंगोट सही, त्याच्यानंतर पॅन करून वगैरे विचार करू, बरोबर आहे का? पहिले हे मिळून द्या. आता यात तुम्ही बदल केला की सगळं पुन्हा 10 वर्ष जोडावं. जे मिळतं ते घ्या, त्याच्यानंतर पुन्हा आहे ना आपण लढायला, बरोबर आहे का? पटकन भाऊ, कोणाची चिठ्ठी पटकन करू आपण, ते पण करू. पहिले आपल्याला जे मिळतो असं आहे. आता हायर पेन्शनबद्दल आपले आदरणीय मस्के साहेब बोलले. मस्के साहेब आपली मागणी त्यांना ऑलरेडी आहे, त्याच्यावर 2 मिटिंगी झालेल्या आहेत. त्या मिटिंगमध्ये आपण सांगितलेलं आहे की 2014च्या अगोदरच्या लोकांना सुद्धा हायर पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण त्यांना सांगितलेली आहे की ज्या लोकांनी हायर पेन्शनचे ऑप्शन फॉर्म भरले नाही किंवा ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी सुविधा देऊन 1 महिन्यासाठी ती खिडकी किंवा ती विंडो ओपन करण्यात यावी. आणखी तिसरं सांगितलेलं आहे की जो रिजेक्शन रेट भयंकर आहे तो कमी करण्यात यावा, त्यात अटी शिथिल करण्यात याव्या. या मागण्या आपण लावून धरलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही निश्चित राहा, आपलं काम होणार आहे आणि संघटना तुमच्या पाठीशी, तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहणार आहे. शाहू महाराजांशी सविस्तर चर्चा झाली, हेमा मालिनीजींशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना आपण ही जबाबदारी सोपवली. हेमा मालिनीजींना म्हटलं तुम्ही महिला खासदारांचा ग्रुप तयार करा, पंतप्रधानांकडे जा आणि त्यांना सांगा की हे श्रम मंत्री आणि वित्तमंत्री, अर्थमंत्री यांच्यातल्या कुस्तीमध्ये पंतप्रधानांनी स्वतः भाग घेऊन त्यात इंटरव्हेन्शन करावं आणि हा प्रश्न ताबडतोब निकाली लावावा, हे आपण सांगितलं. हमने ये बोला है आदरणीय हेमा मालिनी जी को कि आप महिला सांसदों का एक ग्रुप बनाइए. उसमें जो प्रतिभाशाली महिला सांसद है सुप्रिया सुले जी है, उसके बाद मेधा कुलकर्णी जी है, और भी जो स्मिताताई वाघ है, ऐसे कई महिला सांसदों को एकत्र करिए, प्रधानमंत्री जी के पास जाइए और वित्त मंत्री और श्रम मंत्री के बीच में जो डिफरेंसेस इस मामले में है उसमें प्रधानमंत्री इंटरवेंशन करें. इसके ऊपर हमने खत भी लिखा है, पत्र भी लिखा है, प्रधानमंत्री जी को भी लिखा है. त्याचप्रमाणे शाहू महाराजांना आपण सांगितलं सर्वपक्षीय खासदारांचं एक तुम्ही कूट बनवा, एक कमिटी बनवा आमच्यासाठी आणि तुम्ही पंतप्रधानांकडे जा आणि त्यांना सांगा हे इथे लक्ष द्या आणि ताबडतोब हा विषय सोडवा. आपले प्रयत्न आंदोलनात्मक आहेत
त्याचप्रमाणे चर्चात्मक किंवा डिप्लोमॅटिक प्रयत्न पण आपले आहेत. आज मी इथे बसलेलो आहे आणि महासचिव आज इथं न येता दिल्लीला गेलो. इथून गेलो की आम्ही नुसते झोपतो असं नाही होत, झोपेत नाही. त्यामुळं तुम्ही निश्चित राहा, आपलं काम होणार आहे आणि आपलं काम झाल्याशिवाय आपण कोणीही सांगतो. पण आपलं काम होणार आहे जरी झालं असलं तरी ही आंदोलनाची तयारी कमी करायची नाही. कंबर कसून आपण तयार राहायचं. तयार रहने का आंदोलन केली. उन्हाचा तडाखा, लग्न कार्याचे सध्याचे दिवस आणि आपल्या लोकांची शारीरिक स्थिती या सगळ्यांचा विचार करून आंदोलन करावे लागतात. असं नाही तुम्ही म्हटलं होतं आंदोलन करायचं, कोण निघेल, अरे बाबा 47 डिग्री चालू आहे आमच्या आंदोलन, कसं आंदोलन करणार तुम्ही? रस्त्यावर आंदोलन करावं लागेल ना. थोडंसं आपल्याला वेळ सरकारला द्यावं लागेल, तोपर्यंत ते प्रयत्न चालू राहतील आणि शेवटी जर आपल्या ठराविक वेळात त्यांनी काम केलं नाही तर आपल्याला देशभर रास्ता रोको, रेल रोको, EPFOचे कार्यालयावर बोलून लावणे आणि स्वतःला अटक करून घेणे या सगळ्या गोष्टी करायला त्याच्यासाठी आपण तयार होतो. पण या सगळ्या गोष्टीचा आपला उद्देश एकच आहे, आपलं काम व्हावं. मला असं वाटतं की आंदोलन करायची गरज पडणार नाही, पण गरज पडली तर आपण पिछे हटणार. मी जास्त बोलत नाही, तुम्हाला आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या आहेत. मला आंबेडकर साहेबांचा आदेश आला होता की आमदार साहेबांना यायला 15 मिनिटं वेळ आहे, तुम्ही 15 मिनिटं घेता. आता 15 मिनिटं घेतायचं. पण मी इथे जाहीररित्या श्री रवींद्र चव्हाण साहेब, नागेश पाटील आष्टीकर साहेब आणि आपले कल्याणकर साहेब, बालाजी कल्याणकर साहेब या सगळ्यांचे आभार संघटनेतर्फे व्यक्त करतो. खरं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या आभाराचे पत्र मी आणलेले आहे, तर ते इथे हजर नसल्यामुळे मला लिहिता येत नाही. तर आष्टीकर साहेबांचं पत्र आपले काकोडे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आंबेडकर साहेब देतील त्यांना आणि इव्हन बालाजी कल्याणकर साहेबांचंही, कारण त्यांनी एसटीच्या पास काम केलं. आता मी तुम्हाला सांगतो इथे किती लोक एसटीचे आहेत? भरपूर. जसं एसटीचे वैयक्तिक प्रॉब्लेम आंबेडकर साहेबांनी खूप इंटरेस्ट घेतला आणि त्यांना बऱ्याच लोकांची मदत झाली एसटीचा पास मिळवताना, त्याबद्दल आपण त्यांच्या टाळ्या वाजवून. आता दुसऱ्यांना नाही म्हणू शकतात काय तुम्ही एसटीचंच काम करू राहिले, असं नाही आहे. आपल्या संघटनेचा नारा काय? सर्वेशाम मंगलम भवतु, किंवा हे संस्कृतचं झालं, मराठीत सांगायचं तर जो जे वांछी तो ते लावो. संत ज्ञानेश्वरांचं वाक्य. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळो. एसटीला काही पाहिजे असेल त्याला मिळो, कोऑपरेटिव्ह बँकेला काही पाहिजे असेल त्याला मिळो. बरोबर आहे? संघटना सगळ्यांची आणि सगळे संघटनेचे. एवढं बोलतो. माझे दोन शब्द. जी तुम्ही कल्पना कराल ईश्वर तुम्हाला तेच देईल. तुम्ही हरण्याची कल्पना कराल ईश्वर तुम्हाला हरवेल. तुम्ही जिंकण्याची कल्पना करा. एवढंच बोलतो. आपण 2 नारे देऊ. हम सब आवाज असा पाहिजे की दिल्लीपर्यंत पोहोचला. आपला भारत देश जगात देश आणि श्रेष्ठ. त्या भारत देशाचे आपण देश आणि श्रेष्ठ म्हणून आपण ज्येष्ठ भारत.